गुड मॉर्निंग जेनझी. सो मी इथे कशी येऊ शकते. ओके, सो माझ्याकडे ह्या दिवाळीसाठी काही पंत्या आहेत आणि ह्या लास्ट इयरच्या आहेत आणि मी लास्ट इयरला अशाच पंत्या लावलेल्या. सो त्यामुळे इथे थोडेसे डाग वगैरे आहेत. राईट, प्लीज इग्नोर दिस वॉइस, कारण बाहेर ऑलरेडी फटाके फुटत आहे. आय डोंट नो तुम्हाला ऐकू येते की नाही येते, बट मला डिस्टर्ब होते म्हणून मी तुम्हाला सांगते. जर येत असतील तर प्लीज इग्नोर करा ह्याला आणि माझ्या व्हिडिओकडे कॉन्सन्ट्रेट करा. तर मी कुठे बोलत होती? हां, तर हे जे पंत्या आहेत हे 1 वर्ष जुने असल्यामुळे इथे पूर्ण ब्लॅक डाग झाला आहे. तर स्टील आपण त्याला थोडं मॅनेज करूया आणि कलर केल्यानंतर तसं पण कोण बघणार आहे. तर मग मी असा विचार केला की ह्या वेळेला थोडं फनी, थोडं काहीतरी छान, थोडं युनिक काहीतरी करावं ह्या दिवाळीसाठी. ऑलरेडी दिवाळी स्टार्ट झालेली आहे, तुम्हालाही माहिती असेल, बट स्टील आपण लक्ष्मीपूजनसाठी ॲटलिस्ट हे दिवे क्रिएट करू शकतो. तर मग माझ्याकडे असे खूप सारे पंत्या आहेत. तर आज मी 2 तरी ॲटलिस्ट तुम्हाला करून दाखवेन की मी कशी पेंट करणार आहे. आणि माझ्या डोक्यात अशी आयडिया आहे की थोडंसं असं कॉन्ट्रास्ट कलर घ्यायचं आहे पंतीवरती. आणि त्याच्यासाठी मी आता जस्ट स्टेशनरीमधून जाऊन आलेली आहे आणि मी खूप सारे कलर्स आणलेले आहेत. बट दिस कलर्स अर्धे जे आहेत ते जुने आहेत आणि आता जे मी आणलेले आहेत ते नवीन आहेत. तर मग आपण आपल्या प्रोसेससाठी स्टार्ट करूया. तर मी फर्स्ट ऑफ ऑल मी ह्या पंतीचं जे ब्लॅक झालेलं आहे त्याला मी पूर्ण टिश्यू पेपरनी काढणार आहे. जेवढं निघेल तेवढं निघेल, ॲटलिस्ट जेवढं पाहिजे तेवढं निघालं तरी बरं आहे. आणि त्याच्यानंतर जर नाही निघालं तर आपण व्हाईट पेंट करूया किंवा दुसरे कलर्स यूज करून आपण त्याला पेंट करूया आणि त्याला झाकून टाकूया. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. तर हे बघा, माझ्याकडे हा टिश्यू आहे आणि आता आपण ह्याला वाईप पेंट करूया. थोडं जास्तच आहे, जेवढं निघेल तेवढं निघेल. सो मी असे काहीतरी म्हणजे निघाला नाही आहे ॲटलिस्ट डाग, बट आपल्याला ह्याच्यावरती कलर करावर लागेलच, कारण हे डाग निघतच नाही आहे. तर मी टिश्यूने वाईप करून बनवायचा काही फायदाच नाही. बट स्टील आपण ट्राय करूया ह्याच्यावरती कलर करायचं. जर कलरने नाही झालं तर आपण ह्याचे टोकस ब्लॅक करून टाकूया. नो अदर ऑप्शन अदर दॅन दिस. ठीक आहे, सो आपण ह्याला स्टार्ट करूया. तर मी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला डिझाईन दाखवते पंतीची कशी आहे. तर जसं तुम्ही बघत असाल, एक फ्लावर आहे एक छानसा आणि त्याच्यामध्ये खूप सारी डिझाईन आहे आणि खूप बारीक डिटेल आहे आणि मला ते बारीक डिटेल फील करायला खूप आवडतं. आय डोंट नो, आणि हे मी नेहमी बोलते आणि ह्याच्याकडून नेहमी माझ्याकडून वाट लागते त्या बारीक डिटेल करण्यातच. सो लेट्स सी ह्यावेळेला कसं होतं आहे. बट हां, मला खूप आवडली ही पंती आणि माझ्याकडे अशा 2 आहेत. सो अजून एक जी आहे ना ती लाईक अशी आहे. मी ह्याला पुसल्या नाही आहे, आपण ह्याला पुसू नंतर. बट असं काहीतरी डिझाईन आहे ह्याची. हे आणि हे थोडं वेगळं आहे. हे बघा, मी मला कम्पेअर करून दाखवते. सी, आतमध्ये सर्कल आहे ह्याला आणि ह्याच्या आतमध्ये सर्कल नाही आहे. हे जस्ट पत्ते पत्ते काइंड ऑफ आहे, असं छान मस्त. सो आपण ह्याला करूया. तर पहिले आपण ह्याला करूया कारण मी ह्याचा टिश्यू पेपरनी पुसून काढलेला आहे. ओके, सो गाईज मी असा विचार करते की हा जो मधलं सर्कल आहे ना इथला छोटूसा, आय डोंट नो तुम्हाला दिसते की नाही. सी, हा वाला जो सर्कल आहे ना ह्याला मी येल्लो करते अँड पुढे बघू काय होतं. कारण मी जास्त एवढा विचार नाही करत की कलर कॉम्बिनेशन कसे दिसेल. जस्ट गो विथ द फ्लो. मी जसा फ्लो जाईन तसा करते आणि ते टर्नआउट खूप छान होतं. बट जर मी ते एकदम असे बारीक डिझाईन करायला घेतले ना, भाई वाट लागते. म्हणून पहिले मी वरून करते. जर ते चांगलं दिसत असेल तर ठीक, नाही जमलं तर नाही करायचं. उगाचच वाट लावून घेण्यामध्ये मला अजिबात इच्छा नाही आहे. सो मी तुम्हाला एक छान टिप्स सांगते, एक छान सजेशन आहे माझ्याकडे. जेव्हा आपण पंतीला कलर करतो, मग ते छोटा असू दे किंवा मोठा असू दे, ब्रश नेहमी धुवून घ्यायचा. कारण जेव्हा आपण ब्रश धुवून घेत नाही, जस्ट असं वाईप आऊट करतो टिश्यूला किंवा कोणत्याही कापडाला वगैरे, तर त्याच्यामुळे काय होतं ना, कधीतरी तो जो कलर आहे तो त्या ब्रशला ऑलरेडी राहतो आणि जेव्हा आपण सेकंड कलर घेतो ना तेव्हा ते मिक्स आऊट होऊन काहीतरी विचित्र बनतं. एक्सपिरियन्स्ड आहे म्हणून बोलते, इथून पुढे लक्षात ठेवा, नाहीतर वाट लागायची पूर्ण शक्यता आहे. तर मग मी आता ह्या पंतीच्या वरतून, ही जी पंती आहे याच्या वरतून ऑरेंज कलरचा शेड यूज करते. लेट्स सी काय होतं, कसा दिसतो. ठीक आहे, ट्राय करू. मला असं थोडं असं कन्फ्युजन होतं. लेट्स सी. आणि आम्ही यूज पण नाही केला, हा नवीन आहे, थोडासाच यूज केलेला होता आधी. बघू. आय एम रिली सॉरी, माझं माइंड स्टेबल नाही आहे. मी माझे ऑन टाईम डिसिजन चेंज होत राहतात. सो ह्या वेळेला मी पण अजून एक डिसिजन चेंज केले की मी आधी करणारच होती ऑरेंज. सो मी आता करते आहे
पिंक आणि हा एक नंबर दिसते. मला असं फील झालं ठीक आहे जाऊ दे ऑरेंज करूया, बट नंतर मला असं वाटलं की नको पिंक करूया. आणि पिंक रिअली सूट्स भाई. सी किती छान वाटतंय. सो मी आता अजून थोडे डिटेल्स ॲड करते, थोडं डार्क करते ह्याला, म्हणजे थोडं अजून छान दिसेल. सो मी इथे पेंट केलेलं आहे, थोडं डार्क केलेलं आहे आणि हे काही असं दिसतंय. सी छान आहे ना, मला खूप आवडलं. आय एम ऑब्सेस्ड विथ दिस पंती राईट नाव. ओके सो मला आता असं वाटतं की आपण ही जी गॅप आहे एकमध्ये, जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही बघा, इथे गॅप आहे छोटी ही मध्ये या फ्लावरच्या आणि ह्याच्यामध्ये मी एक ब्ल्यू कलरचा जो कलर आहे तो असा फील करूया, लाईक असं एक लाइनिंग करूया ह्याला सर्कलला, म्हणजे तो जो कलर आहे पिंक तसा उठून दिसेल. थोडा डार्क कलर आहे म्हणून. सो लेट स्टार्ट. ब्रश धुवून घेऊया आधी. सी माझा ब्रश एकदम क्लीन केला आहे मी, कारण मला रिस्कच नको या वेळेला की माझा कलर मिक्स होऊ दे. सो मी पहिले छान वाईप आउट करणार. मस्त असा झालेला आहे. सो आर यू रेडी फॉर द सरप्राईज. खूप छान दिसतंय. सी किती भारी दिसतंय यार, किती छान दिसतंय, मला खूप आवडलं. सो ओके तर मग आता इथे कोणता कलर केला पाहिजे, आय हॅव नो आयडिया. चेक करू आपण. ओके आफ्टर खूप वर्षानंतर मला कळलेलं आहे की मी असं एक काम करू. हे जे पत्ते आहेत ना इथे मी येल्लो कलर करते परत. सो बॅकग्राऊंड जो असेल माझा हा इथला तो स्काय ब्ल्यू असेल. ओके वेट, हा वाला ओ शेट हा वाला जो कलर असेल ना हे पत्ते, ओके हे वाले पत्ते हे जे आहेत ते मी करेल येल्लोने. आणि हा वाला जो स्पेस आहे ना खाली इथला वरचा, इथे आपण करूया स्काय ब्लू कलर. आणि हा वाला जो आहे ना डायमंड काइंड ऑफ, इथे आपण थोडा हा वाला कलर यूज करूया. थोडा ग्रीनिश काइंड ऑफ आहे. मला ॲक्च्युली असं ग्रीन पाहिजे होतं बट ग्रीन मला भेटला नाही. सो मग आपण आता ह्याच्यानेच ॲडजस्ट करून घेऊया. बघू आता काय होतं. जर असं काही वाटलं तर मग मी चेंजेस करेल. तर तोपर्यंत स्टे ट्यून्ड, बघत राहू आपण काय होतं. गो विथ फ्लो. सी खूप छान ॲक्च्युली टर्नआउट झालं आहे. सो आय एम थिंकिंग ऑफ की इथे जो मी ग्रीन करणार होते ना इथे आपण ऑरेंज करूया, छान दिसेल. बट ऑरेंज आणि ब्ल्यू थोडंसं सो गाईज माझं काही एवढं कंप्लीट करून झालेलं आहे आणि स्टोरेज फुल असल्यामुळे मला जास्त व्हिडिओज काढता येत नाही. आय एम रिअली सो सॉरी. बट सी दिस, इथे मी असं स्काय ब्ल्यू केलं आहे फुल छान आणि तो असं शाईन करतो आहे ना, तो खूप छान दिसतं आहे. आणि वरतून मी आता जस्ट हे जे डॉट्स होते ना ते मी असे नेव्ही ब्ल्यू कलरनी कलर करून घेतलेले आहेत. आणि आतमधून सुद्धा तुम्ही ह्याचा टेक्स्चर बघा, खूप छान दिसतं आहे. आणि ह्याचं फुल जसं मला पाहिजे होतं तसं हे फायनली झालेलं आहे. सो आता बघूया ह्याच्या पुढची प्रोसिजर काय करते मी. तर मी असा विचार करते की ते ऑरेंज किंवा पिंक कलरनी डेकोरेट करून एंड करावा. लेट्स सी, बघू, भेटूया लवकरच. सो गाईज माझी पंती फायनली रेडी झालेली आहे. अँड तडा, खूपच सुंदर असं गोड रंग आलेला आहे बघा तुम्ही. आणि मी ह्याला ब्लॅकच ठेवते असंच वाटतं मला, आणि ते ठीक दिसतं आहे, एवढं पण काही दिसून येत नाही आहे. आणि हा जो बाजूचा जो कॉर्नर आहे ह्याला पण मी कलर नाही केलं आहे, मी तसंच ठेवलं आहे, म्हटलं जाऊ दे, छान दिसतं आहे ते. सो मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी पंती तुम्हाला कशी वाटली ते. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जर जमलं तर मग मी सेकंड जो दिवा पंती जी आहे ही वाली ती मी ट्राय करते अपलोड करायची, कारण ऑलरेडी खूप स्टोरेज फुल झालेलं आहे. तर मग मी ह्याचा पार्ट 2 नक्की अपलोड करेन. तर मग पंती कशी झाली आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज. ह्याच्यामागे खूपच जास्त मेहनत लागलेली आहे ऑब्व्हियसली. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय.